Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Dimensional World. Me and Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे सुट्टी मला, सो आरामशीत सगळं काही चालू आहे. मस्त उठलो आहे, लेट उठलो आहे, नाश्ता मस्त झाला आहे आणि आज थोडंसं निवांत राहणार आहे कारण बॅक टू बॅक ड्युटीज आणि खूप सारं हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे थोडंसं मध्ये त्रास झालेला, मध्ये थोडंफार आजारी पडलेलो, पण आता एकदम फिट अँड फाईन आहे. आणि यस, थोडीशी आरामाची पण गरज असते बॉडीला. आणि आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. So he's back from school. How was your school? You enjoyed? नाहीसा आली नाही रचना, नाहीसा आली नाही, स्कूल मध्येच आहे. नाहीसा स्कूल मध्येच आहे. हो, चांगले चांगले तिला अजून शिक, शाळेतच राहा. मग आपण तुला हॉस्टेललाच टाकू नाहीसा. हॉस्टेललाच टाकू ना मग तुला. हॉस्टेलला बाबा पण हॉस्टेलला होते. मग बाबांना विचार, बाबा कधी भेटायचे आई बाबांना? एकदाच वर्षात. जाते तू हॉस्टेलला. एक्झाम कशी गेली? अरे तू एक्झाम कशी गेली ते सांग. लिहिलं बरोबर? बरोबर लिहिलं का? खराब होणार तिकडे बाबू. काय लिहिलं? हो, गुड गर्ल. अगं ग्रेड सकाळी झालेला नाही सू, मग त्याला पाण्यात टाकायला लागतं. आता आता थोड्या वेळ राहून दे, संध्याकाळी काढतो. जा चल पटापट फ्रेश हो. बाबाला दाखवू तू कशी फ्रेश होते. फटाफट रेडी एकटी. जेवायचे. जा. अभ्यास एक्झाम येऊ द्या. लिटरसीचा पेपर आहे. गोंडूला भेटायचं दुपारी. जा. गर्ल स्वेटर घेऊन गेलेली. एवढी उन्हाळ्यात कसली थंडी. हा, आज काय स्पेशल? कढी खिचडी. खिचडी नाही मटकी आणि कढी. कढी खिचडी बोलली ना. मटकी आणि कढी. झालं जेवण रेडी? आता माणसाला बाहेरच बोलू जेवायला. जेवण मला पण भूक लागली. जेवून घेऊ. खाल्लं नाही ना काय? नाश्ता नाही. आणि मेडिसिन घे पहिले. अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण कर. आज पहिला आंबा, वर्षाचा पहिला आंबा या वर्षीचा. आंबट गोडे. नायसाला खायचा होता म्हणून मी स्विगीवरनं मागवलंय. इथे 100 रुपीजला 2 आले. मस्त जेवलो, थोडं आराम केलं आणि आता आम्ही निघालो ठाण्याला जायला. आम्ही ॲक्च्युली चाललो एकीकडे बसायला. आता तुमच्यात काय म्हणतात मला नाही माहिती. काही लोक म्हणतात की चहा पाजायला वगैरे जातात असं. सो असे खूप काही मी म्हटलेली काही दिवसांपूर्वी एका ब्लॉगमध्ये खूप काही गोष्टी घडत आहेत, पण सगळंच काही मेन्शन करू शकते असं नाही आहे. एनिवे, सो ज्ञाना आणि नायसा या दोघी सुद्धा असणार. टायमासाठी आम्ही बाहेर असणार आहोत म्हणून ह्या दोघींना घरी पण नाही सोडू शकत. नायसा तर राहू शकते, पण ज्ञाना अजून खूप लहान आहे ना, म्हणून मग ज्ञानाला नाही ठेवू शकत.
सो म्हणून नायसाला पण रेडी केली, नाही तर मी नायसाला नव्हती घेणार. पण आता ह्या दोघींना आम्ही ड्रॉप करणार आहोत सुजू मावशीकडे, म्हणजे पूर्वा आणि मैथिलीकडे, आणि मग तिकडनं मग तिकडे जाणार आहोत. बट एक आनंद आहे, कारण खूप दिवसानंतर पूर्वा मैथिलीला आम्ही भेटणार आहोत. आणि तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा आपण सगळे कझिन्स एकत्र येतो तेव्हा एक वेगळी धमाल असते, एक वेगळी एक्साइटमेंट असते. अँड आमच्या सगळ्यांमधला जो बॉन्ड आहे ना तो खूप खूप प्युअर, खूप मस्तीवाला. आणि आम्ही जेव्हा कधी सगळे भेटतो ना, म्हणजे आमचं कसं मी ते कामाला ना असं आम्ही फक्त चान्स शोधत असतो की आम्ही कधी सगळे एकत्र येऊ. पण आता सगळ्यांचे प्रायोरिटीज चेंज झालेत, सगळे आपापल्या मार्गावर लागलेत, म्हणून मग कधी असं छोटासा टाइम मिळालं की आम्ही तो मग एक तो मोमेंट सोडत नाही. सो खुश होत मैथिली आणि पूर्वाला भेटणार आहोत. आणि जेव्हा कधी मैथिली आणि पूर्वाला आम्ही भेटतो, खूप लोकांना आतापर्यंत माहितीच असेल की ते किती दोघी प्युअर सोल आहेत, नेहमी वेलकमिंग. आणि पूर्वाचा मेलेडियस आवाज, ओ माय गॉड. सर काय नाही, चला मग संध्याकाळ कशी असणार आहे तुम्हाला ब्लॉग थ्रू नक्कीच ते समजेल. सो तुम्ही मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये, तुम्ही जेव्हा तुमच्या कझिन्सला भेटतात किंवा काही प्लॅन करतात तेव्हा तुमची एक्साइटमेंट कशी असते आणि तुम्ही काय काय करतात. सो चला मग आता आम्ही ऍक्च्युली आईला पिक करायला आलो आहोत आणि मग नंतर अभि फाल्गुनीला पिक करणार आणि मग पुढे निघणार आहोत. हे सिरी कॉल आई दी. मी पण तू यार की चप्पल वेळी ड्रेस बेरीची आहे का? हो. हा कुठे अभि झोप झाली फाल्गुनी? झोपलीच नाही, सकाळपासून झोपण्याचं नाटक करते. आता झोपली. नाटक करते बाबा, उठल्यापासून यॉन करते पण ती काय झोपत नाही. दिलो का शूटर हे मेरा स्कूटर, दिलो का शूटर. मावशीकडे कधी जाणार, तुला मावशीकडे कधी जाणार, किती किती काम लॉल्स पीपल काय म्हणले. बिझी वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होम चाललंय तिथं, वर्क फ्रॉम होमच आहे. मैथिली करते. आणि बरी आहेस? तुला सुट्टी आहे आज? काय थोडा आराम. काल गेली मी ना, परवा लास्ट वीक लास्ट वीक काय कापून ठेवलंय असंच फ्रीज मध्ये. मैथिलीला थंड नाही आवडत, सगळं बाहेर आता झोपत नव्हतं रे तशीच एवढी. चाल तू आमच्यासाठी काय आणलं रे अभि? कोणता पडायला मैथिली हा ते ती पण ते छान होता, मला आवडलं. मस्त आहे ते. कुठलं होतं ते? घाललं का मस्त पिस्ता? दुबईचं आहे का तो? दुबईचं आहे. सगळ्यात कॉस्टली आहे, सगळ्यात एक्सपेन्सिव्ह. पण मस्त होतं, मला आवडलं. गोल्ड आहे त्याच्यामध्ये. माझं अप्रिसिएशन गिफ्ट आहे माझ्या ऑफिस. काय गोल्ड? गोल्ड गोल्ड होतं. गोल्डची मिठाई त्याच्यामध्ये गोल्ड पण त्याच्यात गोल्ड नव्हतं. काहीतरी गोल्डची मिठाई किती रुपये? चॉकलेट पण येते. चॉकलेट पण आहे. 11,000 आणि 15,000. 5,000 असेल. पण तरी कसं पण असेल. कशाबद्दल तिला शाबासकी दिली. शाबासकी तिच्या ऑफिसवर ऍप्रिसिएशन गिफ्ट, पण एकदम भारी आहे. संपले ऍप्रिसिएशन. ऍप्रिसिएशन संपलं केलंच बाकी आहे. चॉकलेट पण आलेली त्यातून बोलले. खुश झाली. आई ग किती ग प्लेम. आई ग किती ग प्लेम. आई आई केलं का? नाही सर त्रास दिला.
आई नाही टी टी करत होती. हिने का असं चिटकवलं तुमच्या मोबाईलला? आई रोज युनिकॉर्न वर सवारी करून पूजा करणार आहे. अगं माझ्या अख्ख्या एका गाडीला लावलेलं, म्हणजे एका गाडीला, माझ्याच एका गाडीला पूर्ण. ए अजून शूज काढले नाही. ए काय केलं जादू आमच्या मुलींवर? घरी नाही जायचंय आम्हाला. सांभाळशील ना? सरस्वती विद्या मंदिर मध्ये टाकतेस का? एक्झाम आहे उद्या. अरे प्रॉमिस काय? ए ऐक, नेक्स्ट टाइम कियारा येईल ना तेव्हा मीला पाठवते. बघा आमच्या दोन्ही मुलींवर असा जादूटोणा केलं की यायलाच तयार नाही, ती पण नाही यायला तयार. तू पण राहा आपल्या दोघींना आराम. बटाटे घेऊ आपण. काय खाल्लंय यांनी? बाबा कुठे जेवून येणार शिशी शिशी किती मस्ती केली ना मावशीने एकदम मस्त राहिल्या दोघं मस्त राहिला. मस्ती नाही. ही तर रडत होती अर्धा तास का? 15 मिनिटं मला इथेच राहायचंय, तुम्हाला यायचंच नाही घरी. एक्झाम आहे त्याचं काय करायचं बोलते. आणि उद्या जातील ती येणार आहे मे मध्ये, ती मे मध्ये येणार आहे. हो नाना तू पण येणार आहे? नाना येणार ना? तू येणार आहे ठाण्याला? वेळच नाही. तुझे शो नसतील तर आता बघू त्याचं सीझन कमी होईल. आणि मॅनेजर गोंडूला आले माझा गोंडूला. बाबांनी छान छान शूज घेतले. शूज बघितले बाबांनी शॉपिंग केली खास. फक्त शूज. त्यांना लॉंग कट द्यायचंय. आईने कपड्याची केली. मज्जा आहे. आईने नाही मानी केली, मानी घेतली. लगेच काय तू वजन कमी करायला घेतलीस की? लगेच बायको स्कॅनर उघडते. 10 अभी 1200 रुपये फटके दिला मी. नाटक करते. अभि फटके देईल मी माझ्या त्याला 3,500 पाठव. मी माझ्या भाचीसाठी घेतली. दुसऱ्या फोनवर जॉईन केलं. लॉक केलं का बाबू? सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. पूर्व मैत्रीला भेटून एवढं छान वाटलं ना. आणि त्या दोघींनी पण नायसा आणि ज्ञानाला एवढं सांभाळलं मस्तपैकी. म्हणजे नायसा तर एवढी त्या दोघींच्या प्रेमात पडली. कारण नायसा ऑफकोर्स त्यांना आधीपासून ओळखते, पण आता कसं नायसाला समजायला लागलंय. आणि जेव्हापासून मी जेव्हा थायलंडला गेलेली तेव्हा नायसा कशी एकटी राहायला लागली. स्वतः ती बऱ्यापैकी स्वतःला सांभाळतीये, स्वतः राहू शकते. एक आईचा जो प्रेम असतो ना तो थोडासा ऑफकोर्स तो कमी तर नाही होणार आहे, पण जी ती अटॅचमेंट आहे ती थोडीशी कमी झाली की मग बाळ कसा एकदमच जास्तच इंडिपेंडंट व्हायला लागतं. आई मला नेहमी म्हणायची की बघ तू आता असं म्हणते की ती तुला चिटकून असते. कधी कधी थोडंसं वाटायचं ना की अरे आपण पण थोडा मोकळा श्वास घ्यायला पाहिजे. बट जशी ती मोठी होईल ना ती तिच्या मार्गावर लागणार. मग तेव्हा तुला ते सगळं आठवेल की अरे लहानपणीची नायसा सतत जवळ असायची. मग तेव्हा ते मोमेंट्स तुला फील होतील. आणि आता ते ॲक्च्युली आता हळूहळू थोडंसं मला ते फील व्हायला लागलंय. बट नायसा एवढी फ्री होती, तिथे फुल तिने एन्जॉय केलं. आणि तिला अजिबात यायचं नव्हतं. लिटरली एवढी रडली आहे ना ती, मला असं वाटतं अर्धा तास रडत असेल ती. एवढी रडली कारण तिला तिथेच राहायचं होतं. बट उद्या तिची एक्झाम्स आहेत. मी तिला सांगितलं की आपण येऊ, मी तुला परत मे मध्ये पाठवेल. आता ती बिंदास त्यांच्याबरोबर राहू शकते. आणि दोघींना भेटून खरंच खूप खूप छान वाटलं. सो आय होप तुम्हाला सुद्धा आजचा हा व्लॉग आवडला असेल. जास्त एवढं काही शूट नाही करू शकलो, पण जेवढं काही शूट केलं
ज्यांना नसेल माहीत त्यांना मी सांगते, नाही पूर्वा मैथिली माझ्या मावशीच्या मुली आहेत. माझी एक मावशी ठाण्याला असते आणि एक नाशिकला असते. सर्वात मोठी मावशी जी आहे ती नाशिकला असते. मग आई आहे, मग सुजी मावशी आहे म्हणजे पूर्वा आणि मैथिलीची आई, आणि मग त्याच्यानंतर सर्वात लहान आहे सचिन मामा आणि वरुण मामा, जे खूप लोक मला विचारत असतात की त्याचं काय. तर वरुण मामा आईच्या सख्या काकांचा मुलगा आहे. आणि कसं आहे, लहानपणापासून वरुण मामाचं एज आमच्या एवढंच आहे, लाईक मला असं वाटतं सनी आणि त्याचं सेम एज असेल. सो लहानपणापासून आम्ही एकदम असं एकत्र मोठं झालो आहोत, म्हणून तो जो बॉन्ड आहे त्याच्याबरोबरचा तो सुद्धा एक वेगळा आहे. सो खूप लोक कन्फ्युज्ड असतात. सो आता तुम्हाला समजलंच असेल काय रिलेशन आहे. जे नवीन आहे त्यांच्यासाठी होतं, ही माझी होती इकडची माहेरची फॅमिली, म्हणजे आईकडची पूर्ण फॅमिली. सो चला मग, आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.